सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील नितेश किसन पाटील यांच्या या चारचाकी वाहनाने काल रात्री वाहनावरील ताबा सुटल्यामुळे 2-3 जणांना धडक मारलेली आहे। त्याच्यानंतर ही गाडीची अवस्था आपण पाहू शकता। सध्या ही गाडी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि या गाडीचा चालक नितेश पाटील यांनाही ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या गाडीची अवस्था पाहिल्यानंतर ही गाडी किती वाहनांना धडकली असेल आणि अपघात झाला असेल याची कल्पना आपण करू शकता। मात्र ग्रामीण पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल झालेले आहेत 2 त्या तक्रारीनुसार या नितेश पाटील यांच्या वाहनाने 2 जणांना धडक मारली आहे आणि त्या संदर्भात गुन्हा नोंद झालेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी नितेश पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केलेली आहे। त्याचबरोबर ही गाडीसुद्धा ताब्यात घेतलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर नितेश पाटील हे रात्री दारू पिले होते की नव्हते या संदर्भात रिपोर्ट अजून आलेला नाही आहे। रिपोर्ट आल्यानंतर सर्व माहिती समोर येईल अशी पोलिसांच्याकडून माहिती देण्यात येत आहे। या संपूर्ण घटनेचे तपास अधिकारी गौतम सोनकांबळे आहेत, हे पुढील तपास करत आहेत। कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।